यानंतर मी राहुल पांडवे सरांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. राहुल पांडवे आमचे युनिक अकॅडमीचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत. तुकाराम जाधव सर, मला पाटील सर, विजय गुंजी सर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. सोबत नागेश गाणे सर असतील, शरद पाटील सर, सुश्रुत सर, अपर्णा मॅडम, मनोहर भोळे सर, लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे ह्या अकॅडमीमध्ये एवढी सगळी चांगली माणसं इतक्या सातत्याने कठोर परिश्रम करतात विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे युनिक अकॅडमीसारखी एक संस्था उभी राहते जी खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांची खाण म्हणता येईल आपल्याला, ज्यामुळे दरवर्षी आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम घेता येतो. कित्येक व्यक्ती येतात, बोलतात, मार्गदर्शन करतात. ह्यांचं यश फार मोठं आहे युनिक अकॅडमीचं. माझं यश हे पूर्णपणे युनिक अकॅडमीला डेडिकेटेड आहे. याचं कारण असं की मी बेसिकली UPSCचा स्टुडंट आहे. मी टीचिंगमध्ये सुद्धा UPSC जनरल स्टडीजचे टॉपिक घेतो आणि त्यामुळे MPSCशी माझा फारसा संबंध नव्हता. 2015 साली मी पहिल्यांदा MPSC परीक्षा दिली. त्यामुळे माझा अभ्यासाचा बेस पूर्णपणे UPSC होता असं मी मानतो. आता अभ्यास करताना MPSCतल्या नेमक्या 2-3 ज्या गोष्टी मला दिसल्या त्या मी तुम्हाला सांगतो स्पेसिफिकली. पहिली गोष्ट म्हणजे MPSCच्या जुन्या पेपर्सचा नीट सखोल अभ्यास करा. आता मेन्स आणि प्रिलिम दोन्ही MCQ टाईप असल्यामुळे स्ट्रॅटेजिक चेंज करण्याची फारशी गरज नसते. पण एकदा जुन्या पेपर्सचा नीट अभ्यास तुम्ही केला ना तर पुस्तकं वाचताना तुम्हाला कुठल्या पद्धतीने ते वाचावेत, एखादा टॉपिक वाचताना कुठल्या संदर्भातनं तो वाचावा, कुठल्या टॉपिक्सवर आपण लक्ष द्यावं ह्याचं थोडं जास्त ज्ञान मिळतं आणि त्यातनं परीक्षेची चांगली ओळख होते. ती एक गोष्ट सोडू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रिलिम परीक्षेमध्ये मी बघतो बऱ्याच वेळा मुलं येतात, फेल होतात आणि म्हणतात की सर आम्हाला परीक्षा सोडवताना वेळ पुरला नाही, स्पेशली ॲप्टिट्यूडचा जो पेपर असतो त्यासाठी. दॅट इज द प्राईम रिझन फॉर दिस इज लॅक ऑफ प्रॅक्टिस. असं न करता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं, परीक्षेत जाण्यापूर्वी 10, 15, 20, 25 जेवढे शक्य तेवढे प्रश्नपत्रिका सोडवा. त्यामुळे परीक्षेला जाताना इट इज जस्ट अनदर टेस्ट अशी तुमच्यात भावना असेल आणि त्यामुळे परीक्षेचं बर्डन फारसं येणार नाही. ह्या 2 टेक्निकल गोष्टी मी बघितल्या खास करून. आणि जसं मी म्हटलं UPSCचा बेस असल्यामुळे जिथपर्यंत अभ्यासाची पोच आहे तिथे मला फारशी अडचण तशी आलेली नव्हती. दुसरा मुद्दा जो मला बोलायचा आहे तो म्हणजे आपल्या बिहेवियरबद्दल. जेव्हा आपण ठरवतो आपण MPSCचा किंवा UPSCचा अभ्यास करणार तेव्हा साधारणपणे आपलं बिहेवियर हे त्या परीक्षेसाठी साजेसं पाहिजे. आपल्या वागणुकीतला जो कॉलेज स्टुडंट अप्रोच असतो, टवाळपणा, टुकारपणा, गबाळेपणा, तो सगळा आपल्याला बाजूला काढायचा असतो आणि आपल्याला विचार करायचा असतो एक अधिकारी म्हणून की आपण एक रोल मॉडेल म्हणून कसं लोकांसमोर येणार आहे. जेव्हा तुम्ही हा एक बिहेवियरल चेंज तुमच्यात आणाल ना तेव्हा आपोआप तुमच्या अभ्यासातलं एक डिसिप्लिन येणार, ज्याबद्दल ऑलरेडी माझे सहकारी बोललेत की प्लॅनिंग पाहिजे, त्याचा एक प्रॉपर कंडक्शन पाहिजे, प्रोफेशनल अप्रोच पाहिजे वगैरे. त्याच्यावर आता फोकस करण्याची मला गरज वाटत नाही आहे. बट हा बिहेवियरल अप्रोच जो आहे हा फार महत्त्वाचा असणार आहे तुमच्या पूर्ण वाटचालीमध्ये. पुढे जाऊन मी कसं म्हणेल की जिथपर्यंत यशाची एक व्याख्या असते, बरेच आता लोक म्हटली की यश म्हणजे लोक आपल्याला त्रास देतात परीक्षा पास होण्यापूर्वी वगैरे वगैरे. तर हा त्रास करून घेऊ नका, कारण जेव्हा तुम्हाला त्रास होतो त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांना तुमचं यश काय ते डिफाईन करण्याची संधी दिली. ओके, लोकांना कोणालाही तुमचं यश डिफाईन करण्याची संधी देऊ नका, कारण यश ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. एखादी परीक्षा पास करणं ह्याला आपण एक अगदी एंड टू एंड यश म्हणू शकत नाही. माझ्या करिअरमध्ये मी कित्येक वेळा अशा लोकांच्या अक्रॉस आलो की ज्यांची पोच पाहून मी चाट पडलो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमध्ये मी एका व्यक्तीसोबत काम केलं. त्याने मला असं सांगितलं की आम्ही उन्हाळ्यात कधी इंडियात राहिलेलंच नाही आहे. उन्हाळा आलं की आम्ही साऊथ फ्रान्सला जाऊन राहायचो. आपण इथे महाबळेश्वरला जाताना 2-2 वर्ष प्लॅनिंग करतो. येतं लक्षात. सो ती एक वेगळी परिभाषा झाली यशाची. प्रकाश आमटे जे करतात, जे सगळे जे काही सुखसोयी आहेत ते जुगारून ते गडचिरोलीमध्ये आदिवासींसाठी काम करतात, ते त्यांचं यश आहे. सो आपल्या यशाची डेफिनेशन तुम्ही स्वतः करा आणि अभ्यास करताना साधारणपणे आपल्याबद्दल कोण काय करतंय, कोण काय विचार करतं याचा विचार फारसा करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला दाखवून देण्यासाठी म्हणून अभ्यास करू नका. ऑलराईट, पूर्णपणे प्रोफेशनल राहून माझा हा रिसेंट किंवा माझा इमिजिएट गोल आहे, तो गोल साध्य करण्यासाठी मी अभ्यास करतोय. आणि सोबतच हा गोल साध्य झाल्यानंतर सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या यशाची बरीच शिखरं असतात, ती पुढे आपल्याला पादाक्रांत करायची असतात. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.